शाहीर केल्यानंतर माझी खूप इच्छा झाली होती की आता एखादं डॅशिंग रोल करूया, ॲक्शन ज्याचे डायलॉग्स असतील आणि डायलॉग्स ऐकून लोक टाळ्या वाजवतील, शिट्या वाजवतील. आणि त्यानंतर ही फिल्म माझ्याकडे आहे. मी चॉईस प्रोड्युसरने डिरेक्टरना दिली होती की ही गोष्ट करायची का ही गोष्ट करायची. तर त्याच्यावर भूषण पटेलचं एक्सपिरियन्स माणूस आहे, हिंदीमध्ये काम केलेलं माणूस आहे. त्यांनी मला सांगितलं की ही करूया, ही कमर्शियल फिल्म आहे. तर मी म्हटलं तुम्ही म्हणत असाल तर नक्कीच चांगली आहे, म्हणून मी ही करायचं ठरवलं. आणि मला माहिती होतं की ह्याच्यात जे मी कॅरेक्टर करतोय त्याच्यामध्ये डायलॉग्स भारी भारी डायलॉग्स आहेत. इव्हन बाकीच्या कॅरेक्टरना पण चांगले चांगले डायलॉग्स आहेत. ॲक्शन खूप छान आहे. आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीने मराठी फिल्ममध्ये ॲक्शन हवी आहे असं लोक म्हणत असतात, त्या पद्धतीची ॲक्शन या फिल्ममध्ये आहे. मला सुरुवात करायची कमलाकर दादा आणि राजेंद्र सरांपासून की पोलीस खात्यात तुमचं पेन्शनचं वगैरे बोलणं झालंय की नाही? नाही, ह्याला सुरू पण आहे पेन्शन आणि तो सिनियर असल्यामुळे तो आधी बोलतो. कारण कितीतरी प्रोजेक्ट्स मधनं आम्ही तुम्हाला या भूमिकांमधून पाहिले, पण प्रत्येक वेळेला वेगळेपणा टिकवणं हे माझ्यासाठी मला वाटतं खूप चॅलेंजिंग असेल. आता जे बघतोय ते फारच वेगळं आहे. कारण कॉमेडीमध्ये जेव्हा आपल्याला थोड्याशा कॉमेडीमध्ये किंवा त्या गोष्टींमध्ये आपल्याला पोलीस साकारायचा असतो तेव्हा त्याला वेगळे पदर आपल्याला द्यावे लागतात. या सिनेमाच्या या भूमिकेविषयी तुमचा एक्सपिरियन्स ऐकायला आवडतो. कॉमेडी म्हणून मी बोलतो आधी. ऍक्च्युली लिहिलं खूप छान होतं आणि जसं अंकुश म्हणाला की हे जवळजवळ सगळं कास्टिंग त्यांनीच केलं होतं. त्याच्यामुळे या निमित्ताने अंकुशचे खूप खूप आभार की त्याने माझ्यावर विश्वास ठेवला. आणि आय थिंक भूषण सर होते की काय करायचं तेवढंच सांगत होते, त्याच्यामुळे फार सुटायला मिळत नव्हतं. आणि याच्यात सगळ्यात मोठी कसरत ही होती की जे लिहिलंय तेवढंच पाठ करून बोलायचं, एक्स्ट्रा काही बोलायचं नव्हतं. त्याच्यामुळे ते करताना खूप मजा आली. आणि इनोसंट कॅरेक्टर आहे त्याच्यामुळे मला फार ऍक्टिंग करावी लागली नाही, कारण मी मुळातच इनोसंट आहे. त्याच्यामुळे मजा आली. टीम आमचे प्रोड्युसर्स खूप छान काळजी घेतली आमची त्यांनी, त्याच्यामुळे खूप मजा आली. आणि तीच मजा तुम्ही 9 मेला अनुभवाल अशी अपेक्षा आहे. सर, मला आठवतंय तरुण तुर्क म्हातारे अर्थ या नाटकामध्ये तुम्ही जे आता कॅरेक्टर हे नाहीतर ते नाहीतर ते ती जी गंमत आहे ती त्या नाटकात एकदा अनुभवायला मिळाली होती मी पाहिलेल्यापैकी. आणि त्यानंतर आता ती तुमच्याकडून पाहायला मिळते. तर असं काही संदर्भ नसणाऱ्या गोष्टी जेव्हा बोलायच्या असतात तेव्हा किती गंमत येते? खूप खूप गंमत येते. कधी कधी किती असतात? नाही, मी जसं म्हणालो जेवढं लिहिलं होतं तेवढंच मी बोलतोय. आणि मी मुळात ऍडिशन न घेणारच कलाकार आहे, त्याच्यामुळे जेवढं ठरलंय तेवढंच बोलतो मी. त्याच्यामुळे फक्त तो घरून लिहून पण मजा आली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसं अंकुश म्हणाला, किशोर दादा आहेत किंवा नंदू दादा आहेत यांच्याबरोबर काम करणं किंवा राजू आहे, खूप वेगळी मौज होती. अंकुश होता, कारण यांच्याबरोबर काम करताना ना खूप एकदम ते सगळे खूप इझी करतात समोरच्या ऍक्टरला. आणि कसं असतं की माझं नेहमी असं म्हणणं आहे की आपण ज्यांच्यावर काम करतो त्यांच्यातलं काहीतरी आपल्याला झिरपत असतं. त्याच्यामुळे हीच लोक आहेत ज्यांच्यातलं माझ्यात थोडंफार काहीतरी झिरपलंय, त्यांच्यावर काम करण्यात खूप मजा आली. आणि तीच मजा तुम्ही 9 मेला अनुभवाल अशी अपेक्षा आहे. कारण आम्हाला फिल्म बद्दल फार काही बोलायचं असं सांगितलं. सकाळी आल्या सांगितलं एवढं बोलायचं याच्या पुढे बोलू नका, नाही तर सस्पेन्स सगळं बाहेर पडेल. राजेंद्र सर, तुम्ही काय सांगा? नमस्कार, मी पहिल्यांदा पोलीस इन्स्पेक्टर करतोय. कोणाचा विश्वास नाही बसत या चित्रपटात पहिल्यांदा मी या अर्थाने म्हणालो, कारण प्रत्येक वेळेला इन्स्पेक्टर करताना मी तोच विचार करतो की मी पहिल्यांदा करतो. असा मी विचार करेन तर काहीतरी वेगळं करेन, अदरवाईज काही तोच एपिसोड कंटिन्यू राहते. तसं नाही करायचं मी ऑफिसला गेलो तर मला सांगितलं आधी इन्स्पेक्टर पण आहे. म्हटलं परत तेच कपडे, ठीक आहे. गोष्ट ऐकल्यानंतर म्हटलं नाही मी करणार. खूप छान कॅरेक्टर आहे माझं, स्ट्रिक्ट आहे, पोलीस स्टेशनचा इन्चार्ज आहे आणि हे सगळे माझ्याकडेच असतात आणि काहीतरी जी चोरी दाखवली आणि ही घटना घडतात आणि त्याच्यावरती ही पुढचा सिनेमा आहे आता. पण आम्ही मजा केली, एन्जॉय केलं शूटिंग. असं नाही झालं तरी की अरे कॉल टाईम मला परत जायचं त्या पिक्चरला, असं नाही झालं. कारण ॲज अ टीमवर्क आम्ही सगळे खूप छान होतो. भूषण सरांचं विशेष कौतुक की त्यांना जर का काही सांगितलं तर त्यांनी असं कधीच नाही सांगितलं जो मैं कर बोला हो कर, असं नाही केलं. थँक्यू व्हेरी मच सर, लव यू फॉर दॅट. आणि ऐकून घेतलं त्यांनी, सजेशन जसं ते ऐकले त्याने आम्हाला करायला दिलं तसं तेवढा फ्री हँड दिला. आणि आमचे निर्माते विक्टर सर आणि ध्रुव सर वेळच्या वेळेला पेमेंट केली सगळ्यांची.
कधी फोन करावा लागला नाही की अरे सर पेमेंट नाही आहे, असं नाही झालं. जेवण खाणं सगळं उत्तम प्रोडक्शन हाऊस, त्याच्या बाबतीत 100 200 मात्र दिलं. आणि ॲज अ टीम आम्ही खूप छान मेहनत घेऊन हा एक सिनेमा केला. जसं नंदू सरांबरोबर काम करायचं होतं मला, त्यांच्याबरोबर व्हेरी सिनियर ॲक्टर किशोरदादाबरोबर मी केलंय काम, आणि ह्याच्यावर मी पहिल्यांदा काम करतो. पण खूप छान फिल्म आहे. 9 मेला नक्की बघा. कुटुंब जाऊन बघण्यासारखी फिल्म आहे. सस्पेन्स थ्रिलर आहे, मजा येते. थँक्यू. नंदू सर, मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. एकतर तुम्ही नेहमीच वर्सटाईल भूमिका करता. मी तुम्हाला आल्यालाच म्हटलं की तुमची प्रत्येक भूमिका मला आवडते. या सिनेमामध्ये तुम्ही पोलीस इन्स्पेक्टर करताय, तर मुळात कथा ऐकल्यानंतर किंवा जी कास्ट आहे ती ऐकल्यानंतर तुमची रिॲक्शन काय होती? सगळ्यात आधी मी कास्टिंग डिरेक्टरला धन्यवाद. मला माहीत होतं, मला वाटतं की ते मला ओळखतात, त्यांनी मला कास्ट केली की काय, पण यांनी सजेस्ट केलं आहे ना. पण खरंच मला एक चांगली गोष्ट अशी वाटली की मागापासून बोलण्यात येत होतं की या टीमच्या, मराठी फिल्मच्या मागे बहुतेक सगळी टीम हिंदी क्षेत्रात काम करणार. आणि मला त्याच्यामुळे म्हणजे आता मी त्याचा काही भाग बघितला चित्रपटाचा, तर माझ्या हे लक्षात आलं की प्रत्येक प्रदेशाची एक भाषा असते किंवा त्या चित्रपटाचा एक पोत असतो. जसं की मल्याळी फिल्म म्हटलं की वेगळा एक पोत आहे, त्यांचे दिसणं, त्यांचं वागणं, डिलिव्हरी. इंग्लिश फिल्म वेगळी असते, मराठी फिल्म वेगळी, हिंदीचं आहे. तर मला वाटतं की या चित्रपटामध्ये हिंदी आणि मराठीचं मिश्रण तुम्हाला दिसतं. कारण ते प्रेझेंटेशन जे आहे, कारण भूषणजीचं मला फार कौतुक वाटतं. मी खूप त्यांना एक 5-7 वेळेस तरी मी म्हणतो असं रॉन्स आहे की असा डिरेक्टर मला आता मराठीत दिसत नाही किंवा माझ्या ह्याच्यामध्ये आला नाही संपर्कात. पण हवा तेवढा शॉट घेणारा दिग्दर्शक मला वाटतं. कारण की मी 1-2दा फंबल झालो म्हणजे नाही फंबल हो गया, नाही ओर रखने झाला खाली इतना ही सेंटेन्स म्हटलं येत नाही आणि डेफिनेटली की तुमचं हे एवढं हां कुछ नाही करणार. तर असा दिग्दर्शक मला खूप दिवसात तरी त्यांना कौतुकाला दरवेळेस फार गंमत वाटली त्याच्याकडे. आणि मला तर आपल्या मराठीमधलं ना, आता कामराकडे टाईप म्हणून नाही, पण हे सगळेजण स्वतःच्या खांद्यावर फिल्म पेरू शकतील असे करावं. कॅरेक्टरमध्ये छोट्या करतात कामं, पण आज जर त्याला लीडमध्ये यायचं आणि त्यांनी जर काम केलं तर माझं असं सदैव म्हणणं आहे, आपली सगळी टीम मराठीमध्ये की ते एकटा कॅरी करू शकते अशी आपली कलावंत मंडळी, आणि ती अशी सगळेजण छोट्या कॅरेक्टर्समध्ये आणि अख्खा प्रोजेक्ट तुमच्यासमोर घेऊन येतात. तर मला वाटतं अजून परवडी काय असणार आहे प्रेक्षकांना. अक्षय, तुझ्याकडे येईल. मगाशी मी गमतीने म्हटलं की आपण सोशल मीडिया फ्रेंड्स आहोत, तर आता आपण तिकडेच भेटलो, रिॲक्ट झालोय. आज पहिल्यांदा 1 to 1 केलं आपण, पण तुझं काम मी नेहमी बघत आलेले आहे. आणि दुसरा सिनेमा तुझा मराठीचा तसं तर, पण तो सुद्धा ब्रेक अंकुश दादासोबत. तर हा एक्सपिरियन्स पहिल्यांदा ऐकायला आवडेल मला. नमस्कार सगळ्यांना. माहित नाही का, पण स्टेजवर आल्यावर माझ्या पोटात खूप मोठा डोळा येतो आणि मला अजूनही त्याच्या मागचं कारण कळलं नाही आहे. पण हेच एकतर खूप छान विषय आहे तुमचा, खूप चांगली फिल्म केली आणि सगळ्यांनी खूप मेहनत केली आहे. मी खरंच अंकुश सरांना थँक्यू म्हणेन, जसं सर कास्टिंग पण मी खूपच छोट्याशा फिल्मचं काही बॅकग्राऊंड नसलेल्या घरातून येते आणि मी सिरियल्स केल्या, छोटे मोठे काम करत करत इथपर्यंत आले. आणि अशी अंकुश सरांनी इतकी मोठी संधी दिली, मला वाटतं ह्याच्यापेक्षा मोठं सुदैव काहीच नाही आहे. भूषण सरांसोबत माझी पहिली, म्हणजे सरांसोबतचा माझा एक्सपिरियन्स, आमचे डिरेक्टर आहेत ते, आणि सर मला आत्ताही ती गोष्ट आठवते की सर कायम म्हणाले की जितना कम करोगे स्क्रीन पे उतना वो ज़्यादा उठ के दिखेगा. आय एम शुअर हे मला तरी आम्ही सगळ्यांच्याच लक्षात असलेली गोष्ट आहे. आणि मी खूप शिकली आहे सगळ्यांकडून. आमचे प्रोड्युसर्स खरंच जसं सर म्हणाले की त्यांनी खरंच खूप काळजी घेतली आणि खूप सपोर्ट केला आहे सगळ्याच बाबतीत. सो मी सगळ्यांना थँक्यू म्हणते. स्पेशली सगळे जे कास्ट अँड क्रू आहेत त्यांनी सगळ्यांनी खूप मेहनत केली आहे. माझी खरंच खूप इच्छा आहे अँड आय रिअली वॉन्ट की यू ऑल जस्ट गो टू द थिएटर्स अँड एक्सपीरियंस इट. थैंक यू. बहुत मेहनत से फिल्म बनाई है. आई मीन भूषण सर, आई मीन उन्होंने रिक्वेस्ट किया, उनको हमने स्टोरी सुनाई, तो ही सेड कि हम करेंगे. देन आई जॉइन विद विक्रम एंड विथ हिज हेल्प फाइनली इट्स गोइंग टू बी अ वेरी बिग फिल्म. एंड लास्टली अंकुश दादा, उनका बिना ये फिल्म पॉसिबल नहीं. मला तेच विचारायचं पण की अंकुशदा ऑनबोर्ड कसा आहे? नमस्कार, आप सभी लोगों का बहुत बहुत शुक्रिया, आपने मुझे यहाँ बुलाया और ऐसे ही मतलब भीड़ लगा रखी है कि बस दिल खुश हो गया. शुक्रिया कि आप लोग आए.
और दादा को बेसिकली ध्रुव जी पिछले 5 साल से चेस कर रहे थे, राइट दादा? तो 2017 या 18 मेरा ख्याल है, इसके बीच की बात है। उस वक्त दादा को हमने किसी उसके लिए अप्रोच किया था, फिल्म के लिए। उस वक्त भी हम मिलकर करना चाह रहे थे, फिर गैप हुआ। गैप होने के बाद दादा बहुत चूजी हैं, आप सबको मैं बता दूँ, आप भी जानते ही होंगे। दादा ने चूज़ करते हैं पहले स्क्रिप्ट, ये होना चाहिए, ये होना चाहिए। फाइनली इनको ये स्क्रिप्ट जो हमने दी, सर ने भी ओके किया, उन्होंने